माय आयफोन 16 जे माझ्या नवऱ्यानं कधीच नाही दिलं ते माझ्या बॉयफ्रेंडने दिलं. थँक्यू. आपल्याला बोलायसाठी आणला. रात्री 12 वाजता फोन करत जाईन, उचलत जा. मी चालली माझ्या बापाच्या घरी. मी नाही राहत या माणसाच्या घरी. माझं तर नशीबच फुटलं या हुकेल माणसाशी लग्न करून. मी आता काय करू? माझा तर संसारच उचलला या हरामी बाई पायी. काय झालं व सविते, काऊन लढून राहिलीस आणि कपड्याची थैली घेऊन कुठे चालली? चालली मी माझ्या बापाच्या घरी त्या सडेल माणसापायी. काऊन काय झालं? काय केलं त्या गण्यानं? न आज मौसम बड़ा बेमान है. मला काय विचारता? तुमच्या पोराला विचारा ना काय झालं तर. मी चालली माझ्या बापाच्या घरी. सविते, काय झालं? काऊन लढून राहिलीस आणि या थैल्या घेऊन कुठे चालली? हे पा, तुम्ही तर मायाशी बोलूच नका. तुमचा आणि माया आजपासून काहीच संबंध नाही, समजलं काय? अव हुकेल बाई, कुठे चालली ते तर सांग. चालली माझ्या बापाच्या घरी. काही नाही जा लागत बापाच्या घरी. उठली सुटली की चालली बापाच्या घरी. घरचे कामं कोण करीन? सडेल हरामी कुत्र्या, किंवा कशाला ऐकू मी? माई जा मर्जी असेल तर जाईन मी माझ्या बापाच्या घरी. चालली मी माझ्या बापाच्या घरी हमेशासाठी. सारखं तिची कागद पाठवून देत. सविते, हे काय बोलून राहिली? सारखं तिची कागद? काय झालं सांग ना मला. सविते, हे काय बोलून राहिली तू? तू मला सोडून जाशील काय? माझी जिंदगी तर झंड होऊन जाईन. मी तर आता दुसरं लग्न बी नाही करू शकत. 40-42चा आहे म्हणून. तुमची कशाले जिंदगी तर माई झंड झाली तुमच्याशी लग्न करून. आणि राहिलं दुसऱ्या लग्नाचं तर अठी कशाले शांतपणा करून राहिले. जा वाहना त्या शकुंतला जोड, तिच्याशीच करा लग्न. शकुंतला? शकुंतला आपल्या गावातली काय? मेलो लेका. देवा रे देवा, इले कसं माहीत पडलं की मायन शकुंतलाचं लफडं चालू आहे म्हणूनच हे फारकती मागून राहिली. आता काय करू? सविते, तुझे लढणं, बापाच्या घरी जाणं, शकुंतला फारकती मागणं, हे काय भानगड आहे? काय चालू आहे तुमच्या दोघांत? तुम्हाला जर या हागऱ्या श्यामाच्या बापाची गोष्ट माहीत पडली ना तर तुम्ही डोकं घेऊ लढसान. बरं सांग ना काय झालं तर. माझी छाती धडधड करून राहिली. मला वाटतं हार्ट अटॅक येते की काय. लवकर सांग काय झालं तर. मी नाही सांगत काही. मी नाही सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेन. तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळं समजून जाईन. एक रखो घरवाली, एक रखो बाहर वाली, एक रखो ऊपर वाली, एक रखो नीचे वाली. सविते, माझ्या डोक्यातली नस फाटीन. लवकर दाखव कोणता व्हिडिओ आहे तर. हा पा व्हिडिओ. वहिनी, डोळे बंद करा. मी ना तुमच्यासाठी काहीतरी आणलं. काय आणलं? अरे पहिले डोळे तर बंद करा. बरं, हां केले बंद. बंदच राहू द्या, उघडू नका. जदलोक मी नाही सांगत. जाने मन वहिनी, हात तर पुढे करा. हा बॉक्स कायचा आहे? उघडू का डोळे? उघडा आता. ओ माय आयफोन 16 जे माझ्या नवऱ्यानं कधीच नाही दिलं ते माझ्या बॉयफ्रेंडने दिलं. थँक्यू. आपल्याला बोलायसाठी आणला. रात्री 12 वाजता फोन करत जाईन, उचलत जा. किती मस्त मला आयफोन दिला. समजलं आता काऊन चालली तर मी आणि काऊन फारकती पाहिजे मला. देवा, हे सगळं पाहायच्या पहिले मी मेली काऊन नाही. आणि तुम्ही ना त्या शकुंतलाला जो फोन दिला ना तो माझ्या बापाने दिला सोन्याचा हार इकून दिला. माझा बाप फारकतीचे कागद घेऊन येईन त्या मला तो हार वापिस पाहिजे म्हणजे पाहिजे. समजलं? हरामखोरा, तुले काही तुझी बायको कमी पडली की त्या शकुंतला जोड गेला मरायले. देवा, हे सगळं पाहायच्या पहिले मी मेली काऊन नाही. मम्मी, मेली तुझी मम्मी. शेजारचे लोक काय म्हणतील, कसा पोरगा आहे. तुला तर आमची इज्जत मिठीत मिळवली. आई आई व सविते, तू आंब्याच्या रसाला आली काय? नाही. तेच तर म्हटलं, 5 वर्ष झाले की नवरा दिवाळीला नाही पाठवून राहिला आणि आता कसं पाठवलं. पण तू लढून कोण राहिलीस? लढून कोण राहिली सांगतोस काय झालं? पहिले बाबाला बोला, मग सांगतो काय झालं. काऊन आली तर मी अठी. देवा रे देवा, मला वाटलं आता चांगले दिवस आले, काही कामं नाही करायला लागत. पण माया तर नशीबच खराब आहे. तुझ्यासारखा हरामी पोरगा माया पोटी जन्माला आला. हलकट कुठचा म्याळ. सवितेचं सोनं इकून त्या शकुंतलेला आयफोन दिला. हरामी कुठचा. आज तर लयच भूक लागली. वकेत अदलोक जेवण करतो. गण्या, म्हैस, तुम्ही लढून कोण राहिले? हागऱ्या गण्याची बाबा, सविती फारकती घेतो म्हणते. फारकती घेतो म्हणते? काऊन? काऊन की या हरामखोर गण्याचं त्या कायाशार शकुंतला सोबत लफडं चालू आहे. व ह्या कुत्र्यानं सवितेचं सोनं इकून त्या शकुंतलेले आयफोन बी दिला. ओ बाबा, एवढं मारू नका ना, मरीन ना मी. माय तर मन होऊन राहिलं गच्ची दाबून तुझ्या जीव घ्या. तुला एवढी चांगली बायको असल्यावर दुसऱ्याच्या बायकोवर कशाला डोळ्या ठेवतं हरामखोरा.
त्या गण्याले मग मारा. पहिले जाऊन सवितीला आणू, नाहीतर ते फारकती घेऊन घेईन. दुसरं लग्न करायचं म्हटलं तर आता बायको बी नाही भेटणार, मलाच कामं करायला लागतील. आई तर खायला बी नाही भेटत जाईल. आपण काय करू, गण्या आणि शकुंतलेचा व्हिडिओ बनवू आणि तुला सवितीला दाखवू, मग नाही घेणार ते फारकती. बरं चाल मग लवकर. शकुंतला, ओ शकुंतला. अरे बाबू सोना, तू आता इथं? अव ए सटवे, काही म्हैस, माया सुनेचं घर फोडून राहिली काय तू? सांगू का तुझ्या नवऱ्याले? चल हे घे राखी आणि बांध ह्या गण्याले. तुम्ही व्हिडिओ काढावं. हा दे फोन. आई, राखी कशाले? मी आजपासून बोलत नाही जाईन ना वाटलंच तर. जास्त शानपणा नको करू हरामखोरा. तू बांधवा राखी, काही म्हैस कुठची. झाला व्हिडिओ. चला आता, डबलीच्या दारापुढे बी दिसला तर पाहिजो तंगड तोडून हातात देईन. मला तर पहिलेच माहित होतं तो हरामखोर आहे म्हणून. त्याच्या तोंडावरूनच समजते. तुम्ही नसतं करून दिलं, माया थोडी ना काही होतं. जाऊ दे, आपण फारकती घेऊन घेऊ, तू लढू नको. ओ भाऊ, तुम्ही काय बोलून राहिले? असं नका बोलू ना. सविता आमची पोरगी सारखी आहे. पोरीसारखी असती तर तुम्ही ना असं होऊ दिलं असतं का तिच्यासोबत? ओ भाऊ, पोरीसारखी आहे म्हणूनच आम्ही आलो की नाही इले घ्याले. बाबा, मी नाही जात आता त्या घरात, मला फारकती पाहिजे. हा, मग मलाही नाही राहायचं काय तोंडे तुझ्यासोबत. गण्या तू चुप बस. सविता, असं नको म्हणू ना. हे पाय, हा व्हिडिओ पाय तू आणि चाल आपल्या घरी. तरी नाही येत मी घरी. हा लुच्चा, हा नाही तर ते बाई धरीन. हे पाय, असं नको बोलू. तुझ्या 10 वर्षाचा पोरगा आहे, त्याचा काय होईल त्याचा तर विचार कर. चल बाई आपल्या घरी. बरं, मी फक्त माझ्या पोरासाठी घरी येतो आणि मला उद्या लोक माझ्या सोनं घरी पाहिजे, समजलं काय? हा, तू फक्त घरी चाल.